काव्य आणि पार्थ मधला दुरावा होणार लवकरच कमी. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थने काव्याला पडताना वाचवलेले असते हे बघून रम्याला खूप राग आलेला असतो. तेव्हा रम्या पटकन त्यांच्या जवळ जाते, पण रम्या जात असताना घसरून पडते खाली. तेव्हा रम्या म्हणते, पार्थ अरे बघ ना, मी खाली पडलीये, मला लागलंय, मला हात तरी दे. त्यानंतर पार्थ तिला हात देत असतोय. तेवढ्यात काव्यामध्ये हात घालते आणि म्हणते, अगं चल रम्या, दे माझ्या हातात हात. अगं माझ्या हातात हात देऊन तर बघ, तुझं सगळं दुखणं पडेल. अगं दे हातात हात. तेवढ्यात रम्या तिच्या हातात हात देते. तेव्हा काव्या रम्याचा हात हिसका देऊन ओढते आणि तिला उभा करते. हे बघताच पिऊ म्हणते, सुपर वुमन काव्या वहिनी, सुपर वुमन, तू तर हिला सुपर वुमन सारखं एका झटक्यात ओढलंस. तेव्हा काव्या म्हणते, अगं पिऊ, अशा विलनला उठवायला एक कुंकर सुद्धा पुरेशी असते, सुपर वुमन व्हायची गरज नाही. हे ऐकताच रम्या म्हणते, काव्या तू फार बोलतीयस. तेव्हा काव्या म्हणते, आणि तू फार पुढे पुढे करतीयस म्हणून तर पडतीयस. कसं आहे ना रम्या, यापुढे तू जेव्हा पडशील ना, नाही तुझ्या कर्माने तू पडणारच आहे, तर मला हक्काने हाक मार, ती तुला पुरून उडेल. हे ऐकताच रम्याला खूप राग येतो. त्यानंतर काव्या पार्थकडे जाते आणि म्हणते, अहो धनी, सांगितलं नाही तुम्ही मी कशी दिसतीये. हे ऐकताच पार्थ खूप लाजतो आणि तिच्याकडे बघत असतोय. तेवढे तिकडे हे बघताच रम्याची खूप चिडचिड होते. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा त्या वॉचमॅनला म्हणत असतोय की अरे माझ्या फोनची बॅटरी संपलीये. तेवढ्यात तो वॉचमॅन म्हणतो, हाच तर चांगला चान्स आहे, तुम्ही आता घरामध्ये जावा. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी, या बहाण्याने का होईना मी तुझ्या घरात पुन्हा ग्रह प्रवेश करणार. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ म्हणतोय, हा पसारा आता मला उचलायला लागणार. तेव्हा काव्या म्हणते, अहो मी आहे ना, आणि दोघे एकमेकांना धडकतात. तेव्हा पार्थ म्हणतो, एक मिनिट, आता पुन्हा शिंक येईल म्हणून पुन्हा धडकू नका. तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही जितके पुढे जाताल तितकं जवळ यायला लागल देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे काय? त्यानंतर काव्या पार्थच्या डोक्याला धडक मारते आणि खूप हसते. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.